जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडण्याचे संकेत आहेत। किंबहुना उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटातल्या प्रवेशानं त्याची सुरुवात झाल्याचं बोललं जातंय। चाळीसगावच्या उन्मेष पाटलांनी भाजपच्या खासदार पदाचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश केला, तर भाजपकडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे भाजपात परतण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगावातून यंदा स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर उन्मेष पाटील आणि त्यांचे समर्थक नाराज होते, त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। ठाकरे गटानं उन्मेष पाटलांचे समर्थक मानले जाणारे करण पवार यांना जळगावची उमेदवारी दिली, त्यामुळे भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार असा सामना होईल। उन्मेष पाटलांच्या रूपात भाजपला धक्का बसला असला तरी खडसेंच्या वापसीच्याही चर्चा दुसरीकडे होतात। मात्र खडसे पुन्हा भाजपात आले तर स्थानिक भाजपची भूमिका काय असेल, यावरून चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे। मला वाटतं हा निर्णय जो असतो ना, तो आमचे राज्यातले अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात। केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल तर करत असतो, पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला या बाबतीमध्ये माहिती नाही। पण मला एक गोष्ट माहिती की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत। तुम्ही पुन्हा पक्षात यावं, मला पुन्हा पक्षात घ्यावं, यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे। तुमच्या मित्र पक्षामध्ये तुम्ही खूप धडपड करतायत, गिरीश महाजन म्हणतायत की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करतायत। मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते। मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी, मोदीजी, शहासाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील, यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते, आजही चांगले संबंध आहे। आणि तर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही। मला वाटतं माननीय पंतप्रधान मोदीजींशी संबंध आहेत, माझे अमित भाईशी संबंध आहे, माझे नड्डाजी संबंध आहेत, माझे सगळ्यांशी संबंध आहेत वरती। मला खाली विचारायची गरज नाही, म्हणजे शुभेच्छा आहेत। आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले, माझा हाही प्रश्न आहे त्यांना। जर ते भाजपात आले, त्यांना जर सगळे ओळखतात, त्यांचा एवढा सगळ्यांची परिचय आहे, मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत, तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे की मग तुम्हाला एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली, एवढी ही जी तुमच्यावर परिस्थिती आली ती का आली। कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात। महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे, जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही, त्यामुळे तूर्त तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं। जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल। भारतीय जनता पार्टीत आता इतके कार्यकर्ते प्रवेश केला आहे, ते खडसे साहेब राहतील। आता कसं आहे की फर्स्ट कम फर्स्ट, आता जे आले ते सिनियर झाले, ते येतील तर आता आमचा बूथ प्रमुख आला सुद्धा ते ज्युनियर राहतील, नेते असतील, त्याबद्दल काय नाही। पण खडसे साहेब आले तर त्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा आमच्याकडे कुठलाही कार्यकर्ता आला, कुठलाही तो पार्टीचं काम करत असेल तर त्याला आम्ही असं म्हणतोय बाबा तुम्ही जा इथून, आता असं म्हणणार आहे। पार्टीचं काम त्यांनी जे काय असेल ते करावं।